श्री गणेश आले, त्यांची स्थापना झाली. आता श्री गणेशाच्या विसर्जनाचाही सोहळा चालू झाला. या सगळ्या प्रकारामध्ये आपण विचारात पडतो की गणपती ही बुद्धीची देवता दरवर्षी येते, दरवर्षी जाते. आपण एवढ्या थाटामाटात त्याचं स्वागत करतो, मनोभावे पूजा करतो आणि तेवढ्याच उत्साहाने त्याचं विसर्जन करतो. तसं पाहिलं तर विसर्जन जसं गणेशाचं होतं तसंच माणूस गेल्यावर त्याचंही केलं जातं. त्यावेळेला माणूस एवढ्या उत्साहात जात नसतो, पण गणेशाच्या वेळेला मात्र विसर्जनाला आपण छानपैकी ढोल ताशे घेऊन आरती करत, नाचत, बागडत विसर्जनाला जातो. हे असं का होत असावं याच्याबद्दल कधी विचार केलाय? जरा पहा, गणपती ही बुद्धीची देवता. बुद्धीची देवता म्हटल्यानंतर ज्ञानाची देवता. ज्ञान, ओशोंनी राईटली म्हटलेलं आहे की जे आतून उमलत, उगवत, प्रकाशित होतं ते खरं ज्ञान. दॅट मीन्स नॉलेज कमिंग आउट ऑफ युअर एक्सपिरियन्स इज द रिअल नॉलेज. आणि जे बाहेरून आपण लोकांच्या सांगण्यावरून किंवा पुस्तकांमधून मिळवतो ती फक्त माहिती असते, इन्फॉर्मेशन. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान नव्हे. त्याच्याचमुळे इव्हन माझ्या अंतर्नांमध्ये पण मी म्हटलेलं आहे की रतात्म ज्ञानम सुलभम च सर्वम नृतात्म ज्ञानम अतिगुह्य पाशम. ऋत खरं ज्ञान हे एकदम सोपं असतं, मस्त असतं, छान असतं. पण खोटं ज्ञान, आत्मज्ञान सुद्धा हे आपल्याला न कळणारा पाश असतो आपल्या गळाभोवती आवळलेला. त्याप्रमाणे अक्वायर्ड नॉलेज हे जोपर्यंत अनुभवात बदलत नाही तोपर्यंत ते अक्वायर्ड नॉलेज हे ज्ञान होऊ शकत नाही. ती फक्त इन्फॉर्मेशन असते, कोणीतरी आपल्या अनुभवाने लिहून ठेवलेली. याच्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही आणि त्याला ज्ञान म्हणण्याची चूक करायची नाही. हेच सांगण्याकरता गणपती आपल्याकडे येतो. या गणेशोत्सवाच्या पिरियड मध्ये आपण काय करतो? सकाळ, दुपार, संध्याकाळ त्याची आरती करतो. त्याच्याकरता छान छान प्रसाद करतो, छानपैकी प्रसाद खातो, आपला पोटोबा मस्त भरतो, बाकी काहीच करत नाही. हे योग्य आहे का? अपेक्षित आहे की गणेशजी जेव्हा आपल्याकडे असतात त्यावेळेला गणेशाच्या कृपेने आपण आपल्याकडच्या ज्ञानाची उजळणी करायची. आपल्याकडच्या ज्ञानापैकी किती गोष्टी या आपण लायब्ररी सारख्या साठवून ठेवल्यात. या पुस्तकातून वाचलंय, त्या पुस्तकातून वाचलंय, किंवा ह्यानी सांगितलंय, त्यांनी सांगितलंय म्हणून. आणि किती गोष्टी आपण आपल्या अनुभवाने शिकलोय. कारण आपल्या अनुभवातून उगवलेलं ज्ञान आहे तेवढंच आपलं आहे. आणि बाकीचं जे आहे इन्फॉर्मेशन, गणपती येतोच हे अशी खोटी इन्फॉर्मेशनचं ज्ञान हे आपल्याकडून घेऊन गणपतीच्या बरोबर आपल्याला त्याचं पण विसर्जन करायचंय. तेच घेऊन जायला तो आलेला असतो. दर वर्षी न चुकता गणपती हे करायला येतो आणि आपल्यामधला अनुभवाच्या ज्ञानाचा दिवा उजळवायला येतो. आणि जाताना आपल्यामधले अज्ञानाच्या इन्फॉर्मेशनचे सगळा जो काही असतो त्या गोष्टी निर्माल्य घेऊन जातो तो. हे करण्याकरता येतो. आपल्यापैकी किती जण गणपती बरोबर विसर्जन करताना आपल्यामधलं खोट्या इन्फॉर्मेशनचं अज्ञान किंवा खोट्या इन्फॉर्मेशनचे पाश आपण गणपती बरोबर विसर्जित करतो? विचार करा बरं. करायला हवेत की नाही? मग चला, आज गणपती विसर्जनाच्या निमित्ताने
गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आपण आपल्यातलं खरं ज्ञान उजळवूया आणि खोट्या ज्ञानाचे पाश आणि इन्फॉर्मेशनच्या लायब्ररी ज्या डोक्यात भरून ठेवल्या त्यांचं विसर्जन करूया. म्हणजे आपण केलेली श्री गणेशाची पूजा खऱ्या अर्थाने सत्कारणी लागून जाईल. नमस्कार.